वाल्मिक कराड याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलेला आहे। देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 4 ऑगस्टला होणार आहे। वाल्मिक कराडला कोर्टाने दणका दिलाय। दोषमुक्तीचा अर्ज केला गेला होता वाल्मिक कराडकडून, मात्र आता तो कोर्टाने फेटाळलाय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे। वाल्मिक कराड याने ह्या खटल्यामधून संतोष देशमुखच्या खुनामधून मला दोषमुक्त करावं अशाचा जो अर्ज दिलेला होता तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। विष्णू चाटेपासून इतर उर्वरित जे 7 आरोपी आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे। त्यात न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे आणि तसंच वाल्मिक कराडने स्वतःची जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे। त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत, त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत। आज आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सुनावणी झाली होती। आज ते आदेशाकरता प्रलंबित कोर्टात होतं। आज मेहरबान कोर्टाने त्याच्यावरती आदेश पारित केलेला आहे, तो अर्ज नामंजूर केलेला आहे। आता त्याच्यावरती आम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची विचार करतोय। आता ती आदेश अजून बाहेर आलेला नाही आहे। कोर्टाने फक्त ओरल सांगितलं की तो अर्ज नामंजूर केलेला आहे। ते पूर्ण वाचल्याशिवाय त्यामध्ये समजू नाही शकणार की कुठले मुद्दे गृहीत धरले, आम्ही मांडलेले मुद्दे गृहीत धरले, त्यावरती नाही धरले, हे संपूर्ण आपल्याला आदेशाची पूर्ण वाचल्यानंतरच समजेल।